आधी मॅगझिनचं विचारा, मग तुमचं विचार. खरं तर तुमचं मॅगझिनमध्ये तुमचं कव्हर स्टोरीज आली आहे, परंतु कालच महिला आयोगाच्या परंतु काही नाही, ते टोटली दोन वेगळे विषय. तरी देखील एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकरांना द्यायला लागला. खरं तर कशा पद्धतीने बघता राज्यातल्या बड्या नेत्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये समावेश आहे. सुनील तटकरे असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील, रुपाली चाकणकर हे त्या बंधुबाबाच्या संपूर्ण त्या चक्करमध्ये अडकलेले होते. त्याच्यानंतर महिला आयोगाच्या जबाबदार पदावरती असणाऱ्या महिलेला राजीनामा द्यावा लागला त्या पदावरती. कशा पद्धतीने बघता सगळ्या महिलांवरती ही अत्याचाराची ही अगणित मालिका आहे राज्यात सुरू आहे. हे पहा, खरं तर सोसायटी मॅगझिनचा हा विषय आहे, पण नेहमीच समाजामध्ये असे काही प्रश्न असतात जे तुम्हाला इंटरेस्ट करतात आणि तुम्ही त्याच्याचकडे लक्ष देता. पण माझं म्हणणं आहे की आपण सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण सगळ्या गोष्टींना कव्हर केलं पाहिजे. आपण फक्त निगेटिव्ह गोष्टी कव्हर करण्याकडे कल नाही राहायला पाहिजे. आता कालची जी घटना घडली ती घडून गेलेली आहे. आता त्याच्यावर जास्त संशोधन होईल, जास्त अभ्यास होईल, नेमकं काय झालं ते होईल आणि कारवाई तर झालेलीच आहे आणि ती होत राहील. त्यामुळे त्याच्यावर मी त्याला काही वेगळ्या अनुषंगाने बघावं असं अजिबात मला वाटत नाही. मी त्याला अशा प्रसंगाकडे बघते की अशी समाजामध्ये घडणारी घटना आहेत. फक्त एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल ती घटना आहे तर त्याला एक वेगळं डायस असतं आणि मला वाटतं त्यांनी राजीनामा दिला आहे आणि आता बाकीचे त्यांचे पक्षश्रेष्ठी आणि राज्याचे प्रमुख लोक याची चौकशी करतील. मी त्यांचे किंवा या विषयाचे स्पोक्सपर्सन म्हणून उत्तर देऊ शकत नाही. मी जे उत्तर दिले ते पुरेसं आहे. पण राज्यामध्ये जादूटोना कायदा असता अशा प्रकारच्या एक तुम्हाला मी सांगते, कायदे अस्तित्वात आहेत. कायदे ह्याच्यासाठीच केले की कायद्यांवर लोकांनी चालावं, म्हणून कायद्यांचा भंग होत नाही का? कायदे आहेत, महिलांवर अत्याचाराबद्दल कायदे आहेत, हुंड्याच्या बद्दल कायदे आहेत, मर्डर बद्दल कायदे आहेत, रायट्स बद्दल कायदे आहेत ना कायदे. पण कायद्याचं जे उल्लंघन करतात त्यांना शिक्षाच होते. हेच आहेत कायद्यामध्ये, हेच दिलेलं की उल्लंघन करण्यासाठी शिक्षा. जर नुसते कायदे करून ठेवले असते तर कशाचीच आवश्यकता भासली नसती ना वकिलांची ना कोर्टाची भासली असती का? कायदे उल्लंघन करण्यासाठीच ही व्यवस्था आहे आणि जे कायदे उल्लंघन करतील त्यांच्यासाठी शिक्षा असते. प्रतिनिधी या जादूटोना कायद्याचं उल्लंघन करत होते, त्यांचा सुद्धा सहभाग करा एक आरोपी म्हणून अशी विरोधकांकडनं मागणी. मला वाटतं याच्यात न्यायालयाने कोणाच्या मागणीवर चालत नाही न्यायव्यवस्था. न्यायालय योग्य ती कारवाई करत असतं. या विषयावर लिगल सिस्टीम त्यांचं उत्तर देऊ शकतील आणि लिगली देतील असं. आता त्यातल्यापैकी मी तर नाही, मला तुम्ही का विचारताय? मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, मी त्याच्यावर टिप्पणी तुम्हाला माहिती आहे का हे वैयक्तिक? मला नाही माहिती. मला तुम्ही हे जी माहिती देताय ती फर्स्ट टाइम नाही. तुम्ही अमुक तमुक म्हणून मी त्याच्यावर काय उत्तर देऊ शकतो? सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. सातत्याने राष्ट्रवादीचे सगळे नेते जे आहेत ते टार्गेटवरती येताना पाहायला मिळतात. धनंजय मुंडे, संतोष देशमुख प्रकरणात आले. मग तुमचं असं म्हणणं आहे की ते काही न होता या गोष्टी होतात असं वाटतंय तुम्हाला? तुमचं म्हणजे तुमचे तरी वैचारिक काय पातळी मी विचार नाही, त्याच्यात तथ्यता आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई होते, परंतु त्यांच्या पक्षामुळे महायुतीचं नाव खराब होत नाहीये का? भाजपवरती टार्गेट होत नाहीये का? हे पहा, आमच्या या सगळ्या महायुतीच्या मध्ये कारवाई न करणं किंवा स्वतःहून राजीनामे दिले त्यांनी, तुम्ही ज्यांची नावं घेतली तर त्याला दायित्व स्वीकारणं म्हणतात. की दायित्व म्हणजे त्यांनी काही चुकीचं केलं नाही, पण चुकीचं आपल्या सरकारला मलिनता येऊ नये यासाठी दिलंय. तर याच्यामध्ये काही चर्चा करण्याची राजीनामे देण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब झाला असं वाटत नाही का? एक वर्षापूर्वी एका पत्रकाराने या बंधुबाबाच्या सगळ्या कारनाम्याच्या विरोधात सगळी मालिका सुरू केलेली होती एक्सपोज करायची. त्यावेळेस याच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी खरं तर त्या पत्रकाराच्या विरोधातच पोलीस स्थानकाला पत्र लिहिलेलं होतं, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून दमदाटी केलेली. अशा स्वरूपातली सगळी माहिती आता समोर येते. खरं तर एका वर्षात एवढी माहिती मी त्यांच्याविषयी संकलित केली नाही ना, मी त्यांची फॉलो पण करते त्यांना. तुम्ही मला पण, मी सापडले, बाकी कोणी त्या फोटोतले नाही सापडले तर मलाच विचार. तर मी ते सोसायटी याची बरोबर बोलते, तुम्ही सोसायटी डिक्लाइन करण्यावर चाललेलं. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, ते तसंच करतात. जगातल्या कुठल्याही प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. हे बघा
आपण before rather they will have a discussion.